आता जेवताना बऱ्याच जणांना सवय असते की पाणी प्यायचं किंवा जेवल्या जेवल्या खूप ग्लासभर तांब्याभर पाणी पितात खूप जण. बरोबर. तर याच्यामुळे सुद्धा ऍसिडिटी होऊ शकते का? बरोबर. आता कसं आहे, आपल्या शरीरामध्ये अन्न पचन होण्यासाठी पित्त दोष वाढलेला असतो, म्हणजे एन्झाईम्स वाढलेली असतात, म्हणजेच हायड्रोक्लोरिक ऍसिड वाढलेलं असतं. जेव्हा आपण जेवण झाल्यावर पाणी पितो लगेच, तर तेव्हा हे जे काही हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे ते डायल्यूट होऊन जातं. ओके. ते पचन नीट करू शकणार नाही. अच्छा. म्हणून आपण लगेच जेवण झाल्यावर पाणी प्यायचं नसतं. आणि आयुर्वेदानुसार काय सांगितलेलं आहे की जेवणाच्या आधी अर्धा तास पाणी नाही प्यायचंय आणि जेवणानंतर अर्धा तास नाही प्यायचंय. सो हे पाळणं का गरजेचं आहे की ह्याच्यामुळे तुमचं एन्झाईम जी आहेत ती जास्त सिक्रिशन किंवा ह्याच्यात इम्बॅलन्स होऊ शकतो. तर आपण पाणी कधी घेऊ शकतो, तर जेवताना घोटभर पाणी आपण घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला तहान लागली तेव्हा आपण ठसका लागला तरी आपण त्या वेळात पाणी घेऊ शकतो, त्याला काही प्रॉब्लेम नसतो. पण ज्यांना वरचेवर ऍसिडिटीचा त्रास होत आहे त्यांनी थोडे दिवस तरी लगेच पाणी पिऊ नये. अर्धा तासांनी पाणी पिणं गरजेचं आहे. त्याच्या मध्ये मध्ये थोड्याफार प्रमाणात घोटभर पाणी घ्यायला काहीही हरकत नसते.